तर बघा आपण आधी प्रिन्सिपल ऑफ मिलिंग बघितलं होतं, त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल बघितलेलं, नंतर मिलिंग मशीनचे वेरियस पार्ट्स बघितलेले आणि त्यांचे प्रत्येकाचं काय काय फंक्शन राहतं ते पण बघितलं होतं. ठीक आहे. नंतर टाईप ऑफ मिलिंग मशीन बघितले होते, तर त्याच्यामध्ये कॉलमनी टाईप, नंतर फिक्स पेड टाईप, सिम्प्लेक्स, डुप्लेक्स, ट्रिप्लेक्स, प्लॅनर, स्पेशल. त्याच्यानंतर मिलिंग कटर्स बघितले होते. कटरमध्ये आपले 5 कटर झाले. ठीक आहे. तर पहिले बघितलं होतं आपण प्लेन मिलिंग कटर, नंतर साईड मिलिंग कटर, नंतर बघितलं होतं सॉ मिलिंग कटर, म्हणजे ते पार्ट ऑफ करतं, एका पार्टला 2 याच्यात डिवाइड करतं. त्याच्यानंतर बघितलं होतं अँगल मिलिंग कटर. अँगल मिलिंग कटर काय आहे की आपल्याला जर अँगल मशीनिंग करायचं असेल तर त्या केसमध्ये यूज करतो. नंतर नेक्स्ट बघितलं होतं एंड मिल कटर. तर एंड मिल काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ साईड मिल आणि प्लेन मिल. ठीक आहे. प्लॅनर मिल किंवा प्लेन मिलिंग कटर. ठीक आहे. या दोन्हीचं काय ते कॉम्बिनेशन आहे. त्याला पेरीफेरीला पण टीथ राहत्या आणि बॉटम साईडला पण टीथ राहते. ठीक. नंतर बघायचं आता आपल्याला टी स्लॉट मिलिंग कटर. तर टी स्लॉट मिलिंग कटर काय आहे की आपल्याला जर टी शेपचा स्लॉट बनवायचा असेल, बघा इथं दाखवलं आहे, मग तिथं ऑलरेडी एक स्लॉट राहणार आहे स्क्वेअर शेपचा किंवा रेक्टँग्युलर शेपचा. नंतर आपण त्याला काय करणार, टीमध्ये कन्वर्ट करणार. आता टी कसा राहतो, तर वरती हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन राहते, तसंच शेपचं इथं स्लॉट क्रिएट होणार आहे बघा. तर त्याची इथं टूल दाखवलेली आहे. आता जसं स्लॉटची साईज राहील त्याच्यानुसार टूलचं पण साईज राहणार आहे. आता बघा या हे जे टूल आहे याला इकडं होल्ड करायला साईड आहे बघा. त्याच्यानंतर इथे ही शँक आहे, छोटी शँकची स्लॉटमधून मूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर आता टी शेपची जेवढी डेप्थ राहील इथं बघा, इथं दाखवत आहे ना, तेवढं काय राहणार आहे, त्याचे हाईट राहणार आहे. त्याच्यानंतर इथं एक दाखवलं आहे, हे एक दाखवलं आहे, 3 दाखवले बघा. दीज आर द स्पेशल फॉर्म ऑफ मिलिंग कटर यूज टू प्रोड्यूस टी शेप स्लॉट इन वर्कपीस. आता याचं काय आहे, टी सारखं शेप राहणार आहे आणि वर्कपीसमध्ये टी शेपचा स्लॉट प्रोड्यूस करणार आहे. दीज हॅव्हिंग कटिंग एजेस ऑन देअर पेरीफेरी अँड बोथ साईड. आता बघा त्याचे काय आहे की पेरीफेरीला कटिंग एजेस आहे. ठीक आहे. इथं बघा, इथं पण कटिंग एजेस आहे पेरीफेरीला, म्हणजेच त्याचा जो सर्कम्फरन्स आहे त्याला काय राहणार आहे, कटिंग एजेस राहणार आहे. दे हॅव इंटिग्रल शँक. हे बघा त्याला ही इंटिग्रल शँक, याला काय म्हणतात, इंटिग्रल शँक म्हणतात. ठीक आहे. विच कॅन बी होल्ड इन मशीन स्पिंडल. आता ही जी शँक ही काय होणार, मशीनच्या स्पिंडलमध्ये होल्ड होणार. फर्स्ट द प्लेन स्लॉट इज कट विथ द हेल्प ऑफ प्लेन मिलिंग कटर और एन एंड मिलिंग कटर. आता बघा आपल्याला ज्यावेळेस टी शेपचा स्लॉट प्रोड्यूस करायचा आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, एक प्लेन मिलिंग कटरनी किंवा एंड मिल कटरनी एक स्लॉट प्रोड्यूस करून घ्यावं लागेल, जेणेकरून ही शँकची त्याच्यामधनं काय होणार, मूव्ह होणार. आणि मग हा फक्त काय करणार, जो टी मधला हॉरिझॉन्टल लाईन राहते का त्याचंच मटेरियल कट करणार. व्हर्टिकल मटेरियल ऑलरेडी कट केलेलं असणार आहे. ठीक आहे. नंतर देन द टी स्लॉट इज कट विथ द हेल्प विथ द टी स्लॉट मिलिंग कटर. मग जो टी शेपचा स्लॉट आहे तो काय होणार, कट होणार. बघा तुम्हाला मी त्याचं थोडंसं ॲनिमेशन दाखवत कसं होतं ते. पुढं बघायचंच आपल्याला, ते आपल्याला आहे ते बघा इथं टी स्लॉट मिलिंग कटरचं हे. तर बघा इथं हा वर्क पीस आहे बरोबर. नंतर नाही त्याची व्हर्टिकल शँक आणि इथं बघा टी शेप कट होत चालला. नंतर लास्टला बघा आउटला कसं येतं, इथं बघा टी शेप आला. ठीक आहे. हे काय टी स्लॉट मिलिंग कटर आहे, ते ऑपरेशन होतं. इथं हे कटर आहे आपल्याला. ठीक आहे. ऑपरेशन बघायचं पुढे, नाही तर तुम्ही म्हणशाल सरांनी इथं व्हिडिओ नाही लावला तिथं लावला. मग बघा इथे वर्क पीस दाखवलं आहे, हा टी स्लॉट आहे, हे टी स्लॉट मिलिंग कटर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर हा सेक्शन व्ह्यू बघितला तर हा सेकंड कट राहणार बघा, डॉटेड लाईनमध्ये हा कट होणार आहे कशाने, टी स्लॉट मिलिंग कटरने. आणि फर्स्ट कट जो आहे आपण तो कशाने करणार आहे, प्लेन मिलिंग कटरने किंवा एंड मिल कटरने फर्स्ट स्लॉट कंप्लीट करून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फॉर्म मिलिंग कटर. आता फॉर्म मिलिंग कटर काय आहे की ऑलरेडी त्यांचा शेप फॉर्म केलेला राहतो. काय केलेला राहतो, शेप फॉर्म करणारे आपण जसं पाहिजे तसं शेप फॉर्म करायचं. म्हणजे सपोज आपल्याला बघा इथं आता फॉर्म मिलिंग कटर असं आहे की सपोज वर्क पीसमध्ये एखादी प्रोफाईल आहे, त्याच्या अपोजिटमध्ये काय करायचं, प्रोफाईल क्रिएट करायचं आणि त्या शेपचं काय करणार आपण, टूल फॉर्म करणार. आणि नंतर मग ज्यावेळेस आपण मशीनिंग करणार त्याच्या अपोजिट शेपचं मशीनिंग काय होणार आहे, वर्क पीसवरती होणार आहे. बघा आता इथं जर आपल्याला असं एक कर्व शेपमध्ये लॉंग हे बनवायचं असेल तर त्याच्या अपोजिट आपल्याला कटर बनवावं लागेल. मग इथं बघा कसं अपोजिट शेपचं कटर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दोन्ही कॉर्नरला रेडियस पाहिजेत, आपल्याला 2 कॉर्नर रेडियसचे असे अपोजिट शेपचे
कटर्स फॉर्म करावं लागेल. त्याच्यानंतर आपण बघा कॉन्व्हेक्स कटर. आता हे बघा, हे कॉनकेव कटर आहे, हे कॉर्नर राऊंड कटर आहे, त्याच्यानंतर हे कॉन्व्हेक्स कटर आहे. बघा असे 3 कटर दाखवले इथं. The form cutter may be have different type of profile on their cutting edges which can generate different type of profile on the workpiece. म्हणजे काय आहे की फॉर्म टाईप कटर आहे, असे कटर आहे की त्याचं प्रोफाईल आपल्याला फॉर्म करून घ्यावं लागतं कशाच्या साहाय्याने. तर ते आपल्याला आधी म्हणजे नाही का त्या वर्कपीसनुसार फॉर्म करावं लागतं. म्हणजे वर्कपीसवर जसं प्रोफाईल आहे त्याच्या अपोजिट शेपचं प्रोफाईल आपल्याला क्रिएट करावं लागतं. त्याच्यानंतर डिपेंड अपॉन द टूथ प्रोफाईल अँड देअर कॅपेबिलिटीज फॉर्म कटर आर क्लासिफाईड. आता बघा फॉर्म कटर आहे त्याच्या कॅपेबिलिटीनुसार आणि त्याच्या प्रोफाईलनुसार क्लासिफाय केलेले. तर पहिलं आहे बघा कॉन्व्हेक्स फॉर्म मिलिंग कटर. आता कॉनकेव आणि कॉन्व्हेक्स असे 2 शेप राहते बघा. तर इथं दिलेलं पहिलं कॉन्व्हेक्स. आता हे बघा हा कॉन्व्हेक्स शेप आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्व्हेक्स शेपचं जर कटर असेल तर असा वर्कपीसवरती शेप फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर कॉनकेव. आता कॉनकेव जर असेल तर अशा शेपचं कटर राहणार आहे आणि असं मशीनिंग होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नाही कॉर्नर राऊंड. आता बघा कॉर्नरला कसं शेप आला पाहिजे, राऊंड शेप आला पाहिजे. तर मग इथं बघा आता कॉर्नरला कसं राऊंड शेप येतोय, म्हणजे त्याच्या तिथं काय केलं दोन्ही कॉर्नरला त्यांनी रेडियस बनवली. त्याच्यानंतर फॉर्म गिअर कटर. आता बघा गिअर कटिंगसाठी आपल्याला गिअरच्या टूथ प्रोफाईलच्या अपोजिट काय करावं लागतं, कटर फॉर्म करून घ्यावं लागतं. तर ते फॉर्म कटर राहतं, गिअर कटर म्हणजे नाही का फॉर्म गिअर कटर राहतं, ठीक आहे. फॉर्म कटर म्हणजे काय की एक शेपचं कटर म्हणजे नाही का जसं शेप मशीनिंग करायचं तसं शेपचं आपल्याला त्याच्या अपोजिट शेपचं प्रोफाईल क्रिएट करायचं कशावरती, तर टूलवरती. आणि तेव्हा काय होणार आहे मग मशीनिंग होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला त्याचं ऑपरेशन दाखवतो बघा. तर बघा इथं हे एक फॉर्म कटर आहे. तर हे कॉन्व्हेक्स शेपचं आहे बघा. आता इथं वर्कपीसवरती कसं त्याच्या अपोजिट प्रोफाईल क्रिएट होणार. इथं वर्कपीस ठेवला आहे बघा, तर मशीनिंग होत आहे. बघा इथं असं स्लॉट क्रिएट झाला. त्याच्यानंतर इथं साईडला जर बघितलं बघा इथं आता बघा कॉनकेव शेप क्रिएट होणार आहे. बघा इथं शेप कसं प्रोड्यूस झालं, असं सर्क्युलर शेप प्रोड्यूस झाला आणि दोन्ही बाजूला स्लॉट क्रिएट झाले. बघा हे काय होतं फॉर्म मिलिंग ऑपरेशन होतं. फॉर्म मिलिंग ऑपरेशनसाठी आपण फॉर्म कटर यूज करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कटर आहे बघा टॅप अँड रिमर कटर. आता बघा टॅपिंग ऑपरेशन आणि रिमिंग ऑपरेशन 2 ऑपरेशन वेगवेगळे, ठीक आहे. मग त्याचे कटर पण वेगवेगळे. आता टॅपिंग म्हणजे काय, टॅपिंग म्हणजे आपण इंटरनल होल जे राहणार आहे म्हणजेच होलमध्ये आपण काय करणार थ्रेडिंग क्रिएट करणार. थ्रेड म्हणजे काय, म्हणजे आपण नाही का नट बोल्ट बसवतो बघा, नट बोल्टला काय राहतं थ्रेड राहतं इंटरनल आणि एक्सटर्नल. मग तेव्हा इथं काय होतं त्याच्यामध्ये नट बसतो, ठीक आहे, किंवा बोल्ट बसतो. आता जो बोल्ट आहे म्हणजे असं होल आहे, त्या होलमध्ये ज्यावेळेस आपण थ्रेड प्रोड्यूस करणार आहे त्यालाच काय म्हणतात टॅपिंग प्रोसेस म्हणतात. मग बघा टॅप इज ए टूल यूज टू क्रिएट इंटरनल स्क्रू थ्रेड. म्हणजे टॅप काय आहे एक टूल आहे, ते कशासाठी यूज केलं जातं तर इंटरनल थ्रेड प्रोड्यूस करायसाठी यूज केलं जातं इन होल. कशामध्ये तर होलमध्ये. आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतात इन होल अ प्रोसेस कॉल्ड टॅपिंग. आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण टॅपिंग प्रोसेस म्हणतो. म्हणजे टॅप टूल यूज करून होलमध्ये थ्रेड प्रोड्यूस करायची इंटरनल थ्रेड, त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं तर टॅपिंग प्रोसेस म्हणलं जातं. अँड इज ए सर्क्युलर पार्ट ऑफ अ बॉर्डर थ्रेडिंग प्रोसेस विच ऑल्सो इन्क्लूड क्रिएटिंग एक्सटर्नल थ्रेड. मग बघा आता इंटरनल थ्रेड आणि एक्सटर्नल थ्रेड 2 टाईपचे थ्रेड आहे बरोबर. मग आपल्याला इंटरनल थ्रेड जर प्रोड्यूस करायचं असेल तर आपण हे जे टॅप आहे बघा याच्या साहाय्याने करू शकतो. पण एक्सटर्नल थ्रेड जर प्रोड्यूस करायचे असेल तर तशी केसमध्ये ही डाय राहते बघा. तर डाय जी आहे तर त्या डायला एक्सटर्नल थ्रेड राहतात बघा. इथे एक थ्रेड इथं आणि मग आपण काय करणार त्या शेपवरती ती फिरवणार. मग ठीक आहे त्याला पण टॅपिंगच प्रोसेस म्हणतात. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल थ्रेड प्रोड्यूस केले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं दाखवलंय बघा. बघा आता इथं हे काय आहे टॅपिंग होत आहे बरोबर. इथं थ्रेड प्रोड्यूस होते बघा.
इथं पण बघा हे आता काय आहे की कंटिन्युअस वर्कपीस ठेवलेले आणि त्याच्यामध्ये बघा इथं होल ऑलरेडी प्रोड्यूस केलेले राहत्या आणि त्या होलमध्ये फक्त थ्रेड बनवायचं. हे कोणाचं काम आहे तर टॅपिंग प्रोसेस. आता बघा टॅपिंग ही हाताने पण केली जाते आणि मशीननी पण केली जाते. तुम्ही वर्कशॉपमध्ये केली असेल बरोबर. तर इथं काय होतं याला थ्रेड्स राहत्या आणि नंतर ते थ्रेडिंग होतं बघा. तर याला काय म्हणतात टॅपिंग प्रोसेस म्हणतात. किंवा टॅपिंग प्रोसेससाठी कोणतं टूल यूज केलं जातं टॅप यूज केला जातं. आता बघा टॅप हे मेट्रिक थ्रेड. आता थ्रेडमध्ये पण वेगवेगळे टाईप आहे. तर जनरली आपण काय करतो मेट्रिक थ्रेड स्टँडर्ड थ्रेड आहे आपण ते यूज करतो. मग त्याचे वेगवेगळे शेपचे वेगवेगळे टॅब राहतात. आता टॅबमध्ये पण 3 टाईपचे टॅब राहतात प्रायमरी सेकंडरी टर्शरी. म्हणजे सपोज आता तुम्हाला जर M10 म्हणजे काय मेट्रिक थ्रेड मेजर डायमीटर 10 असलेले जर इंटरनल थ्रेड बनवायचे असेल तर आपण काय करतो पहिले प्रायमरी टॅब घेतो. आता बघा प्रायमरी टॅब हे सेकंडरी हे टर्शरी हे ठीक आहे. तर प्रायमरी टॅब जे राहतं त्याला इथं थ्रेड नसते बघा. इथं हे असं स्ट्रेट आहे बघा. नंतर इथं बघा तुम्ही इथं थ्रेड आहे याचं खूप लॉंगपर्यंत थ्रेड नाही. नंतर इथं याला एंडलाच थ्रेड आहे बघा. मग टेपर टॅब म्हणते याला. कोणतं टॅब म्हणते टेपर टॅब. त्याच्यानंतर हे सेकंड टॅब आणि हे प्लग टॅब आहे बघा. तर याला इथं थ्रेड कमी राहते याला इथं थोडीशी थ्रेड जादा राहते नंतर याला डायरेक्टच थ्रेड राहते बघा. मग इथं सगळ्यात पहिले आपण प्रायमरी टॅब जे त्यालाच टेपर टॅब म्हणतं ते आपण पहिले त्या होलमध्ये फिरवणार. ते झाल्यानंतर सेकंड टॅब फिरवणार. सेकंड नंतर आपण काय करणार थर्ड टॅब फिरवणार त्या होलमध्ये ठीक आहे. आणि फिरवताना आपण त्याच्यामध्ये कटिंग ऑइल पण टाकतो. आता नेक्स्ट ऑपरेशन आहे रिमिंग. आणि ते कशाने केलं जातं तर रिमर प्रोसेसने केलं जातं बघा. रिमर मिलिंग कटर. अ रिमर इज अ टाइप ऑफ रोटरी कटिंग टूल used to enlarge the size of previously drilled hole by small amount but with high degree of accuracy and surface finish. आता सगळ्यात पहिले रिमर जे राहतं रिमर एक टूल आहे. आता बघा इथं 3 टाईपची रिमर म्हणजे का म्हणजे रिमरचे 3 फोटो दाखवलेले 3 इमेजेस दाखवले. आता ह्याला काय टेपर शांकवाला आहे ठीक आहे मशीनचं रिमर आहे. नंतर नाही हँड रिमर आहे. नंतर नाही काय हँड टेपर्ड रिमर आहे ठीक आहे. मग आता हे 3 रिमर दाखवले. आता रिमर काय राहतं तर रिमर एक टूल आहे. ते काय करतं की जे ऑलरेडी ड्रिल केलेलं होल आहे. आता बघा आपण ड्रिल बीटने काय करतो होल प्रोड्यूस करतो पण त्या होलला सरफेस फिनिश येत नाही आतल्या बाजूने. म्हणजे जे होलचा जो एरिया आहे त्याला काय सरफेस फिनिश नसतं. त्याच्यानंतर जे स्टँडर्ड ड्रिल बीट आहे बघा ते काय राहतं स्टँडर्ड साईजचे राहते. म्हणजे काय आहे की 2, 3, 4, 5, 6 किंवा 2.3.5 किंवा 3.2, 3.8. मग आपल्याला कधी कधी काय होतं की ज्यावेळेस आपलं नाही का म्हणजे मेट्रोलॉजीमध्ये आपण ज्यावेळेस त्याला ड्रॉइंगमध्ये काय करतो जॉमेट्रिक डायमेन्शन अँड टॉलरन्सेस अप्लाय करतो. मग अशा केसमध्ये काय होतं की आपल्याला त्याचं थोडासा प्लस टॉलरन्स करायसाठी साईज इन्क्रीज करावं लागते. म्हणजे काय की सपोज 3 mm जर दिलेला असेल तर 3 mm ला ±0.02 काय राहतो टॉलरन्स राहतो. म्हणजे आपल्याला त्याचं काय करायचं राहतं 3.02 करायचं. म्हणजे काय आहे की 3 mm प्लस 20 मायक्रॉन साईज इन्क्रीज करायची. मग आता 20 मायक्रॉन साईज इन्क्रीज करायसाठी मग ते ड्रिल बीट तर अवेलेबल नसतं. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं रिमर मारावं लागतं. काय करावं लागतं रिमिंग ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं जेणेकरून टॉलरन्स मेंटेन होईल. मग रिमर हे टूल असं आहे की ते काय करतं थोडीशी साईज एनलार्ज करतं. मग बघा 20 मायक्रॉन साईज एनलार्ज करायची होती. अशा केसमध्ये आपण काय करणार रिमिंग करणार. मग आपल्याला रिमर मारावं लागतं ठीक आहे. मग रिमर काय करतं तर ऑलरेडी ड्रिलिंग असलेलं होल त्याची जी साईज आहे ती थोडीशी इन्क्रीज करतं आणि त्याच्यानंतर त्या ड्रिल झालेल्या होलचा सरफेस फिनिश इन्क्रीज करतं. काय करतं सरफेस फिनिश आणि ॲक्युरेसी इन्क्रीज करतं. मग बघा इथं दिलेलं आहे बट विथ हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश. मग बघा डिग्री ऑफ ॲक्युरेसी पण इन्क्रीज होतं. म्हणजे नाही का आपण सपोज 3च्या होलला जर त्या रिमिंग ऑपरेशन परफॉर्म केलं मग आता 3चं रिमर जे राहतं त्याची स्टँडर्ड साईज राहते आणि 3 mm ला 20 मायक्रॉन इन्क्रीज होतं ठीक आहे. मग 20 मायक्रॉन करेक्ट 20च मायक्रॉन इन्क्रीज होणार. थोडं पण व्हॅरिएशन होणार नाही आणि त्याच्यानंतर त्याचा सरफेस फिनिश पण इम्प्रूव्ह होणार ठीक आहे. मग बघा इथं दुसरा पॉईंट लिहिला देअर आर ऑल्सो नॉन प्रिसिजन रिमर्स. आता बघा ॲक्युरेसीवाल्या पण रिमर असतात आणि नॉन प्रिसाईज. आता नॉन प्रिसाईज म्हणजे काय की त्यांचं साईज तंतोतंत नसती. प्रिसिजन म्हणजे काय तंतोतंतपणा ठीक आहे. मग त्याचं साईज पण म्हणजे नाही का अशा पण टाईपचे ज्या एकदम फिक्स साईजच्या राहत्या म्हणजे हाय ॲक्युरेसीवाल्या आणि लो ॲक्युरेसीवाल्या. मग विच आर यूज फॉर मोर बेसिक एनलार्जमेंट ऑफ होल ऑर रिमुव्हिंग बर्स. मग बघा ज्या रिमर ॲक्युरेसीवाल्या नसते त्या कशासाठी यूज केल्या जातात तर
त्या होलमध्ये असलेले बर वगैरे रिमूव्ह करण्यासाठी किंवा होलमध्ये आता बघा ज्यावेळेस होल प्रोड्यूस होतं त्यावेळेस काय होतं शेअरिंग ॲक्शन होती टूल आणि मटेरियलमध्ये. तर मग अशा केसमध्ये बर जनरेट होतं. मग बर रिमूव्ह करायचे जर असेल होलमधल्या तर त्या हाताने थोडी काढता येते किंवा मग त्याला आपल्याला रिमर फिरवावं लागतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ एनलार्जमेंट ऑफ होल इज कॉल्ड एज रिमिंग. मग त्या होलची साईज इंक्रीज केली जाते रिमरनी, त्यालाच काय म्हणतात रिमिंग म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता रिमर इथं बघा हे इथं एक ड्रिल जग आहे. ठीक आहे. आता हे ॲक्च्युली लेथ मशीन आहे, त्याच्यामध्ये आपण सिलेंड्रिकल जॉब बसवलं आहे, जॉब फिरतोय. त्याच्यानंतर इथं बघा या टेल स्टॉकमध्ये आपण रिमर बसवलं, इथं कुलंट पण जात आहे. आणि नंतर नाही हे आपण टेल स्टॉक काय करणार हळूहळू स्लाईड करणार. ठीक आहे. म्हणजे हे मशीन रिमर. ठीक आहे. हँड रिमर आणि मशीन रिमरमध्ये फरक आहे. म्हणजे मशीनवरती यूज केलं जाणाऱ्या मशीन रिमर आणि हँड रिमर वेगळे. आता हँड रिमर आणि मशीन रिमरमध्ये जो हेलिक्स राहतो बघा, हा हेलिक्स त्याला पण कटिंग एजेस राहते. जसं रेल्वेटला 2च फ्ल्यूट राहते बघा, तसं रिमरला मल्टिपल फ्ल्यूट राहते. ठीक आहे. आणि इथं त्याचं पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा, त्याची शांक आहे. त्याच्यानंतर ना हा त्याचा कटिंग झोन आहे. ठीक आहे. इथं काय होणार, ह्या फ्ल्यूट असल्यामुळं कट होणार आहे. इथं बघा मशीन दाखवलेलं आहे. रिमिंगमध्ये काय केलं जातं की ऑलरेडी असलेल्या होलची थोडीशी साईज इन्क्रीज करणे आणि त्याची सरफेस फिनिश इम्प्रूव्ह करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना फ्लाय मिलिंग कटर आहे बघा, तुम्हाला आपल्या त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये फ्लाय मिलिंग कटर दिलेलं होतं. तर फ्लाय मिलिंग कटर म्हणजे काय की आता बघा हे स्पिंडलमध्ये होल्ड केलं जातं आणि हे सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. काय सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे आणि ते याच्यामध्ये या टूलमध्ये किंवा या फिक्चरमध्ये याच्यामध्ये होल्ड केलं आहे. ठीक आहे. होल्ड केल्यानंतर हे काय केलं जातं स्पिंडलमध्ये बसवलं जातं. बघा तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवतो. तर हे बघा इथं बसवलं हे आणि ते काय करणार फिरता फिरता काय करणार त्याचा जो सिंगल पॉईंट कटिंग टूल तो वर्क पीस सोबत शेअरिंग करणार आणि इथं बरच्या फॉर्ममध्ये बघा मटेरियल रिमूव्ह होतं आहे. दिसतंय ना. तर मग असं काय केलं जातं ज्यावेळेस आपल्याला नाही का म्हणजे फेसिंग करायचं आहे, काय करायचं आहे फेसिंग, अशा केसमध्ये आपण हे यूज करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता आपण सगळे ऑपरेशन बघितले. ठीक आहे. आपण काय केलं सगळे ऑपरेशन बघितले, आता सगळे नाही का सगळे कटर्स बघितले. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघणार आहे आता कटरसाठी मटेरियल कुठलं यूज केलं जातं. ठीक आहे. मग कटरसाठी कुठलं मटेरियल यूज केलं जातं तर इथे दिले प्रॉपर्टीज डिझाईड इन मिलिंग कटर. आता मिलिंग कटरच्या प्रॉपर्टीज काय काय पाहिजे. मग द कटिंग एज शुड बी एबल टू रिटेन. त्याची जी कटिंग एज आहे तिला रिशार्प करता आलं पाहिजे, रिटेन करता आलं पाहिजे. म्हणजे काय की ती काय होतं आपण ज्यावेळेस कटर यूज करणार आहे ती वेअर आउट होऊन जातं, खराब होतं. मग खराब झाल्यानंतर ना आपण काही लगेच नवीन टूल घेणार का नाही, मग आपण त्याला रिशार्प पण करू शकतो. काय करू शकतो रिशार्प. इट्स हार्डनेस इवन ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. आता त्याची हार्डनेस जी आहे ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं त्यावेळेस ती मेंटेन राहिली पाहिजे. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रेड हार्डनेस. रेड हार्डनेस म्हणजे काय की ज्यावेळेस कटर हीट झाल्यानंतर ना त्याची हार्डनेस मेंटेन राहिली पाहिजे. ठीक आहे. द कटिंग एज शुड नॉट वेअर आउट क्विकली. आता त्याची जी कटिंग एज आहे जे ॲक्च्युली कटिंग करणार ते काय झालं पाहिजे लवकर खराब नाही झालं पाहिजे. मग खराब झालं तर काय होईल ते टूलचं परफॉर्मन्स कमी होईल, आपल्याला प्रॉपर सरफेस फिनिश भेटणार नाही आणि वर्क रिमूव्ह म्हणजे नाही वर्क रिमूव्हल रेटवरती मटेरियल रिमूव्हल रेटवरती इम्पॅक्ट होईल जेणेकरून प्रोडक्शन रेट डाऊन होऊ शकतो. ठीक आहे. द कटिंग एजेस शुड नॉट रेडली ब्रेक ड्यू टू हेवी लोड. आता बघा ज्यावेळेस आपण डेप्थ ऑफ कट जास्त देणार आहे त्यावेळेस त्या कटिंग एजेसवरती लोड जास्त येणार आहे. मग जास्त लोडमध्ये पण त्या काही नाही झाले पाहिजे, ब्रेक नाही झाले पाहिजे. ठीक आहे. नंतर ना बघा त्याचं मटेरियल कुठलं राहतं तर प्लेन कार्बन स्टीलपासून प्लेन कार्बन टूल स्टीलपासून बनलेलं राहतं. त्याच्यानंतर ना ॲलॉय स्टील म्हणजे काय मिक्सचर ऑफ 2-3 मटेरियल्स ॲलॉय स्टीलपासून पण बनलेलं राहतं. त्याच्यानंतर ना हाय स्पीड स्टील. आता बघा HSS पासून पण टूल बनलेलं राहतं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे नॉन फेरस कास्ट ॲलॉय. मग बघा नॉन फेरस कास्ट ॲलॉयज जे राहते त्यांच्यापासून पण टूल बनलेलं राहतं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे सिंटर्ड ऑर सिमेंटेड कार्बाइड्स. आता बघा कार्बाइडचे जनरली जे टूल आहे ते हाय हार्डनेसचं मटेरियल रिमूव्ह करायसाठी यूज केलं जातं. म्हणजे काय की हे जे कार्बाइड टूल राहतात त्यांचं हार्डनेस जास्त राहते आणि मग बघा HHSचं मटेरियल ज्या याला कट करू शकत नाही त्या केसमध्ये आपण कार्बाइडचे आणि कट करणार. म्हणजे कार्बाइडचे जे टूल आहे ते जास्त हार्डनेसवरती चालतात. ठीक आहे. आता आपण सगळे कटर्स बघितले, त्याच्यानंतर कटरच्या प्रॉपर्टी बघितल्या, नंतर मटेरियल कुठले असते मिलिंग कटरचे ते पण बघितलं. ठीक आहे. नंतर बघू आपण मिलिंग ऑपरेशन्स. ठीक आहे. तुम्हाला जर ही PPT पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करू शकता किंवा इथं
कॉन्टॅक्ट नंबर देईल त्याच्यावरती पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तुम्हाला PPT नोट्स म्हणून मी सेंड करून देईन ठीक आहे.